हा मेघना बोला. सॉरी सर, आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. नाही, इट्स ओके. बोला, काय झालंय? कुठपर्यंत पोहोचलात सर? म्हणजे मी घरी आलोय केव्हाच. सर, मी पुस्तकात कुठपर्यंत पोहोचलात ते विचारते. ओ ऑफिसमध्ये तुम्ही म्हणालात की कॉलेजमध्ये असताना हे पुस्तक तुम्ही अर्धवट वाचलं होतं. मला वाटलं आता हातात आल्यावर स्टार्ट केलं असेल वाचायला. नाही, मला सुरुवात करायची आहे वाचायला, बट वेळ मिळत नाही, हो ना? हो, म्हणजे थोडा बिझी होतो म्हणून अजून स्टार्ट केलं नाहीये मी. सॉरी, पण एक सांगू का? आजकालच्या धावपळीच्या जीवनात ना पुस्तक वाचायला कधीच वेळ मिळत नाही. वेळ काढावा लागतो. राईट. मी करतो स्टार्ट वाचायला पुस्तक. ओके, बाय. बाय. झोपल्या दोघी? नेत्रा, 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 शांत हो. शांत हो प्लीज. नेत्रा, बघ, जे काही झालंय ते माझ्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग आहे. पण आपण काळजी घेऊया ती रीमाची. तुझ्या तक्रीब आपल्या रीमापर्यंत पोहोचला आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. एवढे कसे बेसावध राहू शकतो आपण? तर पण अजूनही वेळ गेली नाहीये. बघ, तुम्ही सगळ्यांनी जे आता ठरवलं ना, आपण तसंच करू. आणि त्या बंटी बाबांनी रीमाच्या मनात जे काही भरून ठेवलंय त्याचं काय करणार होतं आपण? तुम्हाला माहितीये रीमा मगाशी काय म्हणाली? ती मला म्हणाली, तू माझी आई नाहीयेस, माझी आई मेलेली आहे. ती म्हणत होती मी तिची आई नाहीये. तू सावध राहीयेस माझी. असं सगळं तिच्या मनात भरलं आणि आपल्यापासून जवळपास तोडलंय त्यांनी आपल्या मुलीला. हो, आणि त्यात असं सुद्धा म्हणाले की जशी रुपाली म्हात्रे तुमची सावत्र होती आणि तुम्हाला त्रास द्यायची, तशी मी सुद्धा तिला त्रास देते. ती माझी सावत्र मुलगी म्हणून मी तिला नीट वागवत नाही असं म्हणत होती. आणि हे सगळं कमी होतं तर रीमा असं सुद्धा म्हणत होती की तिचा या घरात कोणावरच विश्वास नाहीये, फक्त ते आईस्क्रीम वाले आजोबा जे काही सांगतात ना ते घर आहे, बाकी सगळं खोटं बोलतात. आपली रीमा खूप दूर गेली आपल्यापासून मनाने. मित्रा, असं काही होणार नाहीये. आपण बोलूयात रीमाशी. नाही ऐकणार. आपण समजवूया तिला. नाही, मला माहितीये ना ती कोणाचं काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. मित्रा, बघ, तू प्लीज अशी खचू नको जाऊस. हे सगळं खूप भयंकर आहे. तुझ्या लक्षात येतंय का? शतग्रीव परत आले आणि या वेळेला तो पूर्ण ताकदीनिशी परत आलाय, कारण त्याला विरोचकाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. खूप मोठं संकट आलंय आपल्यावर आणि या संकटाशी लढायला आपण तयारच नाही आहोत. कारण आपलं घर विभागलं गेलंय.
कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी एकमेकांकडे धड बघत सुद्धा नाही. अशा परिस्थितीत आपण ते शक्तिशाली शतग्रीवशी कसे लढणार आहोत? या मैथिली मॅडम ऑफिस जॉईन करणार आहेत. कशासाठी? काय ऑफिसमध्ये काय जत्रा वगैरे भरली की काय? आणि हे कोणी ठरवलं? अद्वैत, तू? कोणाला विचारून ठरवलंस? आधी हे सगळं काय चाललंय? इतकी वर्ष त्या शतग्रीवची भीती घालून मैथिलीताईंना घराबाहेर पडू न देण्याचा हट्ट केला तुझ्या बायकोने. मग आता हा असा अचानक निर्णय का घेतला? काय प्रॉब्लेम आहे यांचा? ते आपल्याला विश्वासात का घेत नाहीये? फाल्गुनी, प्रश्न विश्वासात घेण्याचा नाहीये. आता सिच्युएशन अशी. कसली सिच्युएशन? काय सिच्युएशन? सिच्युएशनचं मला काही सांगू नकोस प्लीज. अरे त्यांना घरात कंटाळा आला असेल तर विरंगुळा म्हणून दुसरं काहीतरी करायला सांग ना. ऑफिसला यायची काय गरज आहे? तेजस भाऊजी, प्लीज एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्हाला काही समजून घ्यायचं नाहीये. पण जर त्या ऑफिसला आल्या तर काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी PhD केली आहे, त्यांचा आपल्या ऑफिसला फायदाच होईल. खा ना. त्याला अजून काय हवं असेल तर द्या, पण शांत बस जरा. कुठेही तोंड उघडू नकोस. ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यातलं बोलायचं नाही. आर्किओलॉजीमध्ये PhD आणि आपलं ऑफिस काय संबंध आहे का या दोन गोष्टींचा? जर अद्वैत ब्रू आणि नेत्राने हा डिसिजन घेतलाय तर त्यामागे काहीतरी व्हॅलिड रिझन असेल ना. असेल ते त्यांना माहिती आहे, मला काही माहित नाही त्यातलं. अरे त्यांना घरात ठेवून घेतलं ना हेच खूप आहे. तेजस, ठेवून घेतलंय म्हणजे? मावशी आहेत त्या. त्यांचा या घराशी काहीतरी संबंध आहे. या घरातल्या आहेत त्या, कोणी परक्या नाही आहेत त्या. अद्वैत भाईजी, ऐसे देखा जाए तो मैथिली मैडम तेजसला सखा मौसीचे, तुमचा नाहीये. तुम्ही का त्यांची साईड घेताय? फाल्गुनी, तेजस पुरे आता. इंद्राणीताई, तुम्हाला तरी पटतंय हे सगळं? इतकी वर्ष मैथिलीताई आपल्या घरात होत्या, नेत्राने त्यांना इथे आसरा दिला का? कारण यांच्या जीवाला त्या शतग्रीवपासून धोका आहे म्हणून ना. मग आता अचानक काय झालं? मैथिली ऑफिसला जाणार आहेत हे ठरलंय आणि ह्यात बदल होणार नाही. कोणाची इच्छा असो अथवा नसो, मैथिली ऑफिस जॉईन करणार. आणि अद्वैत, या ऑफिसमध्ये कोणी यायचं नाही हे मी ठरवणार. कोणाला काही सांगायची गरज नाही. आणि आजही कंपनीचा मालक मीच आहे. आणि हो, आजपासून मी पुन्हा ऑफिस जॉईन करतोय आणि माझ्याबरोबर मैथिली. मैथिली, तुम्ही तयारी करा. जा फाल्गुनी, तू पण ऑफिसला जायची तयारी कर जा. सगळ्यांनी चला. आत्या, ऑफिसला जाऊया आज. नेत्रा वगैरे सगळे चला. काकू, ऑफिसला जायचं आज. ईशा रीमा कुठे गेल्या? त्यांना बोलवा. ऑफिसला जायचं सांगा त्यांना. काय टाइमपासच करायचं ना. ऑफिसला जाऊन करूया. चला सगळे ऑफिसला जाऊया. चला. मी पुन्हा एकदा सांगतो, ऑफिसमधले निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे. मग ते नीट घ्या. ऑफिस म्हणजे धर्मशाळा नाही आहे. कोणाच्याही मनात आलं आणि आलो ऑफिसमध्ये. अरे वा, मैथिलीला ऑफिसला पाठवण्यावरून खडाजंगी. ते तर आपणहून कोकराची मान लांडग्याच्या हातात देत आहेत. मग तेजस, तुला काही वाटत आहे पण मैथिली ऑफिस जॉईन करणार. तुम्हाला कळतंय? ह्या बाईचा ऑफिसमध्ये येऊन काहीही उपयोग नाहीये. नाही, बरोबर आहे. म्हणजे खरंच माझा काही उपयोग नाही. मला तुमच्या ऑफिसमधलं काही कळतही नाही. पण मी शिकेन. मग शाळेत जा. ऑफिसला कोणी नाहीये तिथे शिकवायला. तिथे काय पोरखेळ चाललाय यांचा. कोणी येते आणि ऑफिस कशासाठी? तेजस, शांत हो.
अरे का उगाच चिडचिड करतोयस? अरे काका हे सगळे बघ ना, त्या मैथिली मॅडमना ऑफिस जॉईन करायला सांगतात. अरे मग चांगलंच आहे की, स्वतःच्या इच्छेने त्यांना ऑफिस जॉईन करायचंय ना, मग चांगलंच आहे. अरे मी नाही का केलं? केदार, केदार तू जरा शांत राहा. तुला यातलं काही माहित नाही. तुला माहित नाही इतकी वर्ष त्या का घराबाहेर पडत नव्हत्या. अगं केतकी, इतकी वर्ष घराबाहेर पडत नव्हत्या ना, पण आता त्यांना घराबाहेर पडायचंय. सो चांगलंय की, आणि कामानिमित्तच पडतायत ना घराबाहेर. तसंही आपली इच्छा असून सुद्धा आपल्याला घराबाहेर पडता न येणं किंवा आपल्याला जबरदस्तीने कोणीतरी घरात डांबून ठेवणं, हे दुःख काय असतं हे माझ्याशिवाय चांगलं आणखीन कोणाला कळू शकेल नाही का? असो मैथिली ताई, तुम्हाला ऑफिस जॉईन करायचंय ना, तुम्ही नक्की ऑफिस जॉईन करा, आणि मी आहे ना तिथे तुम्हाला मदत करायला. अगं थँक्यू, तू आम्हाला समजून घेतलंस. अरे काय रे अद्वैत, आता थँक्यू वगैरे म्हणून मला परक करणार आहेस का? अरे मैथिली ताई इतकी वर्ष घराबाहेर पडल्या नव्हत्या, त्यांची मनस्थिती मला समजू शकते म्हणून म्हणतोय मी. दादा, तू अतिशय उत्तम निर्णय घेतलेला आहेस. पडू दे मैथिली ताईंना घराबाहेर. अरे अगं केतकी, मैथिली ताई, अहो तुम्ही काय बघत राहिलायत? तुम्ही जा, तयारीला लागा. आजपासून ऑफिस जॉईन करणार आहात ना, जा जा जा. असं डोक्याला हात लावून बसू नये केतकी. तुझ्यामुळेच डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आहे केदार. काय चालवलेस तू? काय 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 दरवेळी तू त्यांचीच बाजू का घेतोस? का दरवेळी मला तोंड कशी पाडतोस? तुला माझ्या भावना कळतच नाहीयेत का रे? हे बघ, तू जरा शांत होशील. मला नाही शांत व्हायचंय. माझं ना डोकं फिरलंय. केतकी, अगं आपला वाद दादाशी आहे ना, तो आपल्याशी वाईट वागलाय, आपल्या आयुष्याची त्यांनी वाट लावली आहे ना, मग तो राग घरातल्या इतर माणसांवर काढण्यात काय अर्थ आहे सांग बरं? त्या मैथिली ताई बिचारे साध्या आहेत ग, त्या कामाला जायचं म्हणत असतील तर चांगलं आहे ना, तिथे त्यांचं मन रमेल. या घराच्या कैदेत त्या अडकून पडल्या तर त्यांच्या माणसांची त्यांना सतत आठवण येत राहील आणि बिचाऱ्या दुःखी होत राहतील. आपण ना त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघूया. कोणीतरी आपल्याशी वाईट वागलंय म्हणून आपण पण कोणाशी तरी वाईट वागलो तर मग आपल्यात आणि शेखर दादामध्ये काय फरक उरेल सांग बरं? केतकी, आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची 26 वर्ष वाया गेली होती. देवाने आपल्याला पुन्हा एकदा संधी दिली, आपल्याला त्यांनी पुन्हा एकदा भेटवलं. ही अशीच संधी त्या मैथिली ताईंना पण मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. देवानी स्वतःहून त्यांना संधी दिली असेल तर ती नाकारणारे, त्यांच्यापासून हिरावून घेणारे आपण कोण आहोत सांग बरं? उलट आपण त्यांना सपोर्ट करायला हवा. मी काय सांगतोय ना त्याचा शांतपणे विचार कर, म्हणजे माझं म्हणणं तुला पटेल. एक येतं की मी काय सांगतोय ते पटतंय का? आता माझी एक इच्छा पूर्ण करशील? मी पहिल्यांदा ऑफिसला निघालो होतो तेव्हा माझ्या हातावर तू दही साखर ठेवली होतीस. तसंच प्लीज मैथिली त्यांच्याही हातावर ठेवशील? मी म्हणतोय म्हणून
तू तसं केल्याने मला बरं वाटेल म्हणून प्लीज एवढं करशील माझ्यासाठी? थँक्यू. मला समजून घेतल्याबद्दल खरंच थँक्यू. सॉरी अरे, मी जरा जास्तच चिडले तुझ्यावर. नाही अगं, इट्स ओके. एवढं काय त्यात. आलो. केदार, हे सगळे तुझ्या वाईटावर टपलेले असताना सुद्धा तू जो मनाचा मोठेपणा दाखवतोयस ना, ते मला नाही जमणार. या सगळ्यांनी आपल्याला खूप त्रास दिलाय. या राजाध्यक्ष कुटुंबाला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर चक्क आपल्या बाजूने बोलला. मैथिली ऑफिसमध्ये येणार आहेत हे त्याला मान्य आहे. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्याचा काहीतरी डाव आहे. नाही, पण त्यांना माहिती आहे ना की त्यांचा तो व्हिडिओ आपल्याकडे आहे, त्यामुळे ते आपल्या बाजूनी आहेत असं दाखवण्याचं नाटक करणारच ना. बरोबर आहे तुमचा, पण केदार काकांच्या बोलण्याने मला एक वेगळीच भीती वाटते. या आधी सुद्धा केदार काकांनी मैथिली मावशींचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि ते त्यांना घरात करता येत नाहीये. त्यामुळे कदाचित मैथिली मावशी जेव्हा ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडतील तेव्हा घराबाहेर कुठेतरी किंवा ऑफिसमध्ये ते तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूच शकतात ना. मी त्यांची जबाबदारी घेतली. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. नाही, पण तुम्हाला माहिती आहे काय होऊ शकतं, तरी तुम्ही का स्वतःचा जीव धोक्यात घालताय? खरंच मैथिली, मी फक्त तुमच्याबरोबर असणार आहे, पण हे विसरू नका की आपल्या पाठीची देवी आई आहे. तीच तुम्हाला सुखरूप ठेवेल. पण आता मला फक्त शतग्रीव पासून नाही, केदार दादापासूनही सावध राहावं लागणार आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, मी सतत तुमच्या बरोबर असेल. मैथिली तयार होत आहेत, मग आम्ही निघू. एवढी का घाबरतेस तू? नको काळजी करूस, मी आहे ना. मी एक क्षणही त्यांच्यापासून दूर होणार नाही. आता खरंच खूप भीती वाटते. या सगळ्यात मैथिली मावशींना काही झालं तर? आपल्या घरात देवी आईचा वास आहे, त्यामुळे घरात मैथिली मावशी सुरक्षित आहे. पण घराबाहेर किंवा ऑफिसमध्ये तसं नाहीये. त्यात तिथे केदार काका असणार आहेत, ते म्हणून मला जास्त भीती वाटते. बरं आत्या, समजा शतग्रीव तुमच्या समोर आला किंवा तुम्हाला त्याची चाहूल जरी लागली ना, तुम्ही लगेच मला कळवायचं. शतग्रीव कितीही शक्तिशाली असला तरी थोड्या वेळासाठी का होईना त्याला कसं थोपवायचं आपल्याला माहिती आहे. देवस्तुती देवीचं कुंकू. देवस्तुती आईच्या मंदिरातून आणलं होतं. या कुंकवामध्ये शतग्रीवला थांबवण्याचं सामर्थ्य आहे.
समजा जर शतग्रीव इथे आलाच तर तुम्ही या कुंकवाचा सुरक्षा कवच म्हणून वापर कराल.